नमस्कार विद्यार्थी मित्र. मी प्रशांत ढोले. माझं BSc ॲग्रीकल्चर 2014 साली कंप्लीट झालं. 4 वर्ष ॲग्रीकल्चरचे कॉलेजचे दिवस भरपूर एन्जॉय केले. एका रात्रीमध्ये वन नाईट शो करून BSc ॲग्रीकल्चरचे सेमिस्टर एंडचे पेपर पण काढले. रावे खूप एन्जॉय केला, मोडूल खूप एन्जॉय केलं. पण जसं-जसं रावे संपत आला, तसं-तसं मनामध्ये प्रश्न येऊ लागले, की आपल्याला BSc ॲग्रीकल्चर कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला कुठले असे ऑप्शन आहेत, की जे एक आपल्याला चांगली नोकरी देऊ शकतं, कमी वेळेमध्ये आपण चांगल्या प्रकारची नोकरी मिळवू शकतं, असे अनेक प्रश्न मनामध्ये येऊ लागले. जे 2014 साली आमच्या मनामध्ये प्रश्न येत होते, की आपल्याला पुढं काय करायचं? तेच प्रश्न आज BSc ॲग्रीकल्चर कंप्लीट झालेल्या विद्यार्थ्यांनाही पडतात, रावेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना पण पडतात. परंतु त्यावेळेस आमच्याकडे ChatGPT असेल, YouTube असेल, असे कुठलेही ऑप्शन नव्हते. जे सगळे मुलं करतील त्याचप्रमाणे आपण पण केलं पाहिजे. याच्यातून आम्हीही जे सगळे मुलं करतात MPSC किंवा ॲग्री MPSC ह्याच्यामध्ये आम्ही गेलो. परंतु याच्यानंतर एक लक्षात आलं, की आपल्याला इथं चांगली नोकरी मिळू शकते, पण आपल्याला वेळ लागणार आहे. मग एक मित्र भेटतो आणि ते मित्र सांगतो, की तुमचं ॲग्रीकल्चर जर चांगलं आहे, तर तुम्ही बँकेत पण नोकरी करू शकतात. मग तिथं ऑप्शन आपण निवडला बँकिंग आणि निवडल्यानंतर सलग 3 वर्ष IBPS AFOचा पेपर काढून 3 बँकेमध्ये सिलेक्शन झालं आणि काम पण केलं. मग हे जे प्रॉपर गाईडन्स नसल्यामुळे ज्या आम्हाला अडचणी निर्माण झाल्या, ज्याच्यामध्ये आमचे वर्ष वाया गेले, ते आज विद्यार्थ्यांचे जायला नको म्हणून हा व्हिडिओ आणलाय. मग आपल्या समोर असे कुठले ऑप्शन असतात BSc ॲग्रीकल्चर नंतर, ते ऑप्शनचा आपण आज विचार करणार आहोत. तर ते ऑप्शन आपल्या समोर हे 5 ऑप्शन बऱ्यापैकी आपल्याला दिसतात. ते 5 ऑप्शन म्हणजे कोणते? तर पहिला ऑप्शन आपल्याला दिसतो, ते म्हणजे MCR, ज्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहे, तो विद्यार्थी MCRला जाऊ शकतो. एक कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी आणि चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे असेल, तर बँकिंग हा ऑप्शन निवडू शकतो. एखाद्याला प्रशासनामध्ये जायचं असेल, तालुका कृषी अधिकारी बनायचं असेल, तर ॲग्री MPSC करू शकतो. एखाद्याला चांगल्या प्रशासनातली मोठी पोस्ट म्हणजे तुमची डेप्युटी कलेक्टर सारख्या पोस्ट किंवा तुमचे तहसीलदार सारख्या पोस्ट ह्या जर पाहिजे असेल तर प्लेन MPSC पण करू शकतो. किंवा एखाद्याला प्रायव्हेट जॉब करण्याची इच्छा असेल, कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असेल, तर ते प्रायव्हेट जे काही कंपन्या असतात, नॅशनल सीडच्या ज्या कंपन्या असतील, त्याच्यानंतर तुमच्या खताच्या कंपन्या असतील, त्याच्यामध्ये जॉब करू शकतो. आणि एखाद्याची परिस्थिती जर चांगली असेल, तर ते स्वतःचा बिझनेस टाकून सुद्धा तिथं चांगल्या प्रकारचे आपला बिझनेस स्थापन करून एक चांगला ऑप्शन तयार करू शकतो. असे हे सगळे ऑप्शन आपल्या समोर दिसतात, पण याच्यामध्ये कुठला ऑप्शन आपण निवडला पाहिजे, जो ऑप्शन आपल्याला कमी वेळेत चांगल्या पगाराची नोकरी देऊ शकतो. तर याचबद्दल आपण डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल, तर खाली दिलेला जो कमेंट बॉक्स असेल त्याच्यामध्ये मला सांगा, की आपल्याला हा रोडमॅप जो असेल तो रोडमॅप पाहिजे. त्याच्यानुसार आपण एक प्रॉपर रोडमॅप घेऊन येऊया, की कुठला ऑप्शन आपण निवडल्यानंतर आपल्याला फायदे कोणते, तोटे कोणते आणि त्याचे आपल्या करिअर होणारे जे परिणाम असेल, त्या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये पाहूया, की ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचे सगळ्यांचे फायदे, तोटे आणि त्याच्यानंतर त्याचे परिणाम आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. तर कमेंट जे असतील ते तुमच्या नक्कीच तुम्हाला तिथं करायचे आहेत आणि कमेंट केल्यानंतर नक्कीच आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येऊया. तर इथंच आपण थांबूया. बाय बाय. टेक केअर. धन्यवाद.